औरंगजेब दक्कन मोहिमेसाठी आला खरा, पण रांगणा मात्र त्याला जिंकता आला नाही। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्यात दोन गाद्या उदयास आल्या, करवीरकर आणि सातारकर। करवीरकर आणि सातारकर यांच्यात झालेल्या वारणेच्या तहानुसार रांगण्याचा ताबा हा करवीरकरांकडे देण्यात आला, पण 1708 मध्ये सातारकरांनी रांगण्याला वेढा घातला। यावेळी महाराणी ताराराणी रांगण्यावर वास्तव्यास होत्या। रामचंद्र पंतांनी त्यांना सिंधुदुर्गावर पाठवून देत पिराजी घोरपडे यांच्यासोबत रांगणा 3 महिने लढवला। ऐन पावसाळा तोंडावर आल्यामुळे सातारकरांना मात्र यावेळी माघार घ्यावी लागली। कोकण प्रांतावर कायम दबाव ठेवण्यासाठी रांगण्याचं महत्व करवीरकरांना माहित होतं। 18व्या शतकापर्यंत रांगण्याचा ताबा हा करवीरकरांकडे होता, पण 1844 मध्ये जेव्हा पहिलं बंड झालं इंग्रजांनी, तेव्हा कोल्हापुरातल्या अनेक गडांप्रमाणे रांगण्याचंही नुकसान केलं। त्यानंतर काळांतराने रांगण्यावर येणाऱ्यांची संख्या कमी झाली आणि हा दुर्गम आणि रांगणा किल्ला तेव्हापासून दुर्लक्षितच झाला।